भारताचेच आहात ही जी नागरिकता आहे ही नागरिकता तुम्ही सिद्ध कसे करणार। आता बरेच तुम्ही सोशल मीडियावरती पाहता किंवा दर 10 वर्षांनी येणारी जनगणना ही सुद्धा आता चालू होणार आहे 2027 मध्ये, आणि त्यावेळी तुम्हाला नागरिकता साबित करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे तुम्हाला नागरिकता कशी साबित करायची आहे, नेमकी तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असावी लागणार आहेत किंवा कधीपासून कधीपर्यंत जन्म झालेल्या व्यक्तींना कोणती कागदपत्रे लागणार आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शिवाय जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील आणि जर तुम्हाला भारताचे नागरिक आहात हे सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी एक वेबसाईट सुद्धा आहे, त्यावरती तुम्ही अप्लाय कसं करायचं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। भारताची नागरिकता साबित करण्यासाठी काही कागदपत्रे, समजा उद्या तुमच्या घरासमोर एखादा गव्हर्नमेंटचा अधिकारी आला, तुम्हाला माहीत आहे 2027 मध्ये जनगणना चालू होत आहे, दर 10 वर्षांनी जनगणना होते आणि त्याचप्रमाणे या म्हणजे पुढच्या वर्षी सध्या घरांची पडताळणी चालू होणार आहे एप्रिलपासून। घरांची पडताळणी यावेळी तुम्हाला माहीत आहे जनगणना ही फक्त माणसाची नाही तर जनगणना ही घरांची सुद्धा केली जाणार आहे, शिवाय जमिनीची सुद्धा जनगणना केली जाणार आहे। तुम्ही घराला कोणतं साहित्य वापरलेलं आहे किंवा घर कोणाच्या नावावर आहे, जमीन कोणाच्या नावावर आहे, जमिनीचं आधार कार्ड सुद्धा काढलं जाणार आहे। या सर्व गोष्टी एप्रिलपासून 2026 पासून चालू होणार आहेत। परंतु जी माणसांची जनगणना दर 10 वर्षांनी होते ती जनगणना मात्र 2027 पासून चालू होणार आहे आणि या जनगणनेमध्ये तुम्हाला भारताची नागरिकता साबित करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आता तुम्ही म्हणाल उद्या एखादा तुम्हाला माहीत आहे जनगणना ही गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांकडून होते, गव्हर्नमेंटने काही माणसे नेमलेली असतात त्यांच्याकडून होते, अगदी तुमच्या घरासमोर येऊन तुमची जनगणना केली जाते। त्याचप्रमाणे समजा उद्या तुमच्या घरापुढे एखादा अधिकारी आला आणि तुम्हाला म्हणाला की तुम्ही भारताचे नागरिक आहात हे साध्य कसं कराल किंवा तुमच्याकडे काय पुरावा आहे, तुम्ही द्या तो पुरावा, तुम्ही भारताचे नागरिक आहात हा पुरावा काय आहे। तेव्हा तुम्ही म्हणणार माझ्याकडे आधार कार्ड आहे, तुम्ही आधार कार्ड काढून देणार। त्यानंतर तुम्ही म्हणाल माझ्याकडे पॅन कार्ड आहे, पॅन कार्ड काढून द्याल, किंवा तुम्ही म्हणाल माझ्याकडे वोटर आय डी कार्ड आहे, वोटर आय डी कार्ड द्याल, घरपट्टी द्याल, लाईट बिलचं पावती आहे ती द्याल, परंतु 0 हे काहीही उपयोगाचं नाही। तुमची यावरून 0% नागरिकता साबित होणार आहे, कारण ही डॉक्युमेंट्स किंवा ही कागदपत्रे फक्त आणि फक्त ओळखपत्र म्हणूनच स्वीकारली जाणार आहेत। कारण ही तुमची ही जी कागदपत्र आहेत मग त्यामध्ये पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, वोटर आय डी कार्ड असेल किंवा लाईट बिल असेल, घरपट्टी असेल, हे सर्व जी कागदपत्रे आहेत ही कागदपत्रे तुमचे आयडेंटिटी कार्ड म्हणजेच ओळखपत्र म्हणूनच स्वीकारले जाणार आहेत। ही नागरिकता साबित करू शकत नाहीत, कारण आधार कार्ड हा कोणीही कुठलंही काढू शकतो, त्यामुळे आधार कार्ड हे तुमचं नागरिकता साबित करण्याचा अजिबात पुरावा नाही। तर तुम्ही म्हणाल नेमकं पुरावा मग काय आहे आधार कार्ड म्हणजे नागरिकता साबित करण्याचा, तर तेच आपण पाहणार आहोत की नेमका पुरावा काय आहे आधार कार्ड साबित करण्याचा। त्या अगोदर तुम्हाला ही सर्व गोष्टी मिळणार आहेत संविधानामध्ये। भारताचं संविधान, आता भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं तर भारत हा वेगळा झाला 1950 ला, आणि 1950 पासून 1992 म्हणजे 1950 पासून 1992 हा जो पिरियड होता यामध्ये ज्यांचे जन्म आहेत, या पिरियडमधील ज्यांचे जन्म आहेत त्यांना नागरिकता साबित करण्यासाठी कोणताही असा वेगळा पुरावा मागितला जाणार नाही। म्हणजे आणि ज्यांचे म्हणजे त्या 1950 पासून 1992 पर्यंत ज्यांचे जन्म झालेले आहेत यांना त्यांचा फक्त जन्माचा दाखलाच हवा आहे। तो कसा मी पुढे सांगणार आहे, त्यात सुद्धा फरक आहे, जन्माच्या दाखल्यावर नेमकं काय असावं यात सुद्धा फरक आहे। त्यानंतर 1987 नंतरचा ज्यांचा जन्म आहे, 1987 पासून स्टील डेट पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचा
आईवडिलांचा जो आयडेंटिटी पुरावा म्हणजेच आईवडिलांचा नागरिकतेचा पुरावा लागणार आहे. म्हणजे आईवडिलांचा कोणताही पुरावा असो. आता 1987 ज्यांचे आईवडील काहींचे असतील काहींचे हयात नसतील तरीसुद्धा त्यांचं एक तरी कागदपत्र लागणार आहे. मग त्यामध्ये काय लागणार आहे, त्यांच्या नावावर एखाद्याच्या जमीन असेल तर तो जुना पुरावा असेल तरी चालणार आहे, किंवा त्यांच्या नावावरती एखादी घरपट्टी असेल, लाईट बिल असेल, किंवा त्यांचं जुनं आधार कार्ड किंवा त्यांचं वोटर कार्ड असेल, वोटर कार्ड नसेल तर त्यांची वोटिंग केलेली पावती एखादी असेल तरी सुद्धा चालणार आहे. हे कोणासाठी, तर 1987 नंतर ज्यांचे जन्म झालेले आहेत त्यांना फक्त त्यांचंच नागरिकतेचं कागदपत्र साबित करायचं नाही, तर त्यांना त्यांच्या आईवडिलांचं नागरिकतेचं कागदपत्र सुद्धा साबित करायचं आहे. कारण 1987 नंतर जास्त संख्या आहे की भारतामधून बाहेर गेलेली आणि भारतात आलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सरकारने 1987 नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना आईवडिलांची कागदपत्रे सुद्धा कंपल्सरी केलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला 2027 पर्यंत तुम्हाला आईवडिलांचं एक तरी कागदपत्र जवळ ठेवणं गरजेचं आहे, तरच तुमची नागरिकता साबित होणार आहे. तुमचं तर कागदपत्र असायलाच हवं, परंतु आईवडिलांचं कागदपत्र सुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जाणार आहे. आता तुम्हाला जर तुमच्याकडे एकही नागरिकतेचा पुरावा नसेल तर तुम्ही अप्लाय सुद्धा करू शकता. तुम्ही एक वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती तुम्ही अप्लाय सुद्धा करू शकता. कोणती, तर इंडियन सिटिझनशिप online.nic.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय सुद्धा करू शकता की तुम्ही भारताचे नागरिक आहात. पण त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, त्यासाठी सुद्धा कागदपत्रे लागणार आहेत. आणि ती कोणती लागणार आहेत, तर पहिलं म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट, म्हणजे स्वतःचं, आईवडिलांचं नाही, स्वतःचं बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर फॉरेस्ट राईट्स सर्टिफिकेट लागणार आहे. आता हे ऑर आहे, असेल तर अप्लाय करा, म्हणजे असेल तर अपलोड करा, नसेल तर नाही. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, लँड और हाऊस अलॉटमेंट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट फक्त जे कास्टवाले आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर पासपोर्ट, हे जी कागदपत्रे आहेत ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. कशासाठी, इंडियन सिटिझनशिप जी वेबसाईट आहे इंडियन सिटिझनशिप online.nic.in या वेबसाईटवरती जर तुमच्याकडे नागरिकत्वाचं एकही कागदपत्र नसेल तर तुम्हाला ही कागदपत्रे लागणार आहेत. आणि या कागदपत्रांमधून तुम्ही अप्लाय करू शकता की तुम्ही इंडियन सिटिझन आहात, म्हणजेच तुम्ही इंडियाचे नागरिक आहात, हे अप्लाय करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट येणार आहे, सिटिझनशिप सर्टिफिकेट. आणि तुम्ही अप्लाय जेव्हा करता तेव्हा सिटिझनशिप रजिस्ट्रेशन असं म्हटलं जातं त्याला. आणि तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट येणार आहे त्याला सिटिझनशिप जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट म्हटलं जाणार आहे. तर ही कागदपत्रे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना लागणार आहे. त्यानंतर फायनल सर्टिफिकेट येणार आहे. हे ज्यांना करायचं आहे ते सर्वजण करू शकतात, फक्त ज्यांच्याकडे नाही त्यांना नाही, असं ही कंपल्सरी नाही. तर सर्वांना जर इंडियन सिटिझनशिप सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुम्ही मी आत्ता सांगितलेल्या वेबसाईटवरती जाऊन अप्लाय हे करू शकता. तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा जन्म हा 1987 नंतरचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं आईवडिलांचं कोणतं तरी कागदपत्र असायला हवं की तुमचे आईवडील या देशाचे नागरिक होते म्हणून. परंतु तुमचं सुद्धा कागदपत्र असायला हवं, ते कोणतं, तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता बर्थ सर्टिफिकेट नुसतं असणं महत्त्वाचं नाही, तर ते बर्थ सर्टिफिकेट डिजिटल पद्धतीचं असणं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे मागच्या 10 वर्षामध्ये बर्थ सर्टिफिकेट दिलं जात होतं ते लेखी दिलं जात होतं. मग तुमचा जन्म जर गावाला झाला असेल तर पंचायत समितीमध्ये बर्थ सर्टिफिकेट दिलं जायचं, किंवा
तुमचा जन्म जर शहरी भागात झाला असेल तर नगर परिषदेमध्ये बर्थ सर्टिफिकेट दिलं जायचं. ते तेव्हा लेखी स्वरूपात दिलं जात होतं. परंतु आत्ता जर तुम्हाला नागरिकत्व साबित करायचं असेल तर तुम्हाला डिजिटल पद्धतीचं बर्थ सर्टिफिकेट असणं हे महत्त्वाचं आहे. डिजिटल पद्धतीचं म्हणजे काय तर पूर्णपणे प्रिंटेड आणि त्याच्यावर सही आणि शिक्का संबंधित नगर परिषदेचा आणि जिथे तुमचा जन्म झाला आहे त्या हॉस्पिटलचा असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तरच तुमचं ते बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला हा नागरिकत्व म्हणून स्वीकारला जाणार आहे. जर तुमचं तसं नसेल, हँडरायटिंगमध्ये असेल, तर तुम्हाला नगर परिषद किंवा पंचायत समितीमध्ये तेथे जाऊन ते तुमचं बर्थ सर्टिफिकेट डिजिटल पद्धतीनं करून घ्यायचं आहे. ते दिलं जात आहे. तसे सरकारने संबंधित नगर परिषद पंचायत समितीला सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. म्हणजे ज्यांचं नसेल त्यांनी ते डिजिटल पद्धतीने करून घ्या, तरच तुमचं नागरिकत्व हे साबित होणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ होता की घाबरून जायचं नाही. बरेच जण म्हणतील की आमच्या आईवडील आमचा 87 नंतरचा जन्म आहे, परंतु आमच्या आईवडिलांचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. त्यांनी घाबरून जायचं नाही. त्यांचासुद्धा कोणता तरी पुरावा असू शकतो आणि त्यांचंसुद्धा या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करून त्यांचंसुद्धा सिटिझनशिप जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट काढू शकता. तर हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा. तुमचा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये जरूर नोंदवा. पुढचा व्हिडिओ त्यावरती बनवला जाईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.